आणि आली आहे, धर्म संकटात सापडलाय, कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. महाराज, आज आपली मुलगी कुठं कॉलेजला जाती, आईला वेळ नाही लक्ष द्यायला. शोकांतिका झालेली महाराज, शोकांतिका झालेली. एक थोडस कमी करा महाराज. आज बऱ्याचशा माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहे. युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं हे कीर्तन चालू आहे महाराज. हात जोडून संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींच्या चरणावर, मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो. जाणीवपूर्वक शिवजयंतीच्या निमित्तानं 2-3 विधान तुमच्यापर्यंत करून जातो. धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडलाय, फार मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच माझ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. दीदी, अरे बेटा, हिंदू म्हणून जन्माला आलीस, कपाळाला टिकली नाही बाळा तुझ्या. हिंदू म्हणून जन्माला आली, हातात बांगड्या नाही तुझ्या. हिंदू म्हणून जन्माला आली, पायात पैंजण नाही तुझ्या. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 हजार मुली पळून जायला लागल्या. लव जिहाद सारखे प्रकार घडायला लागले. कोण जबाबदार आहे याला? आमच्या सारख्याने यावं, आमच्या सारख्याने हे सांगू नाही तर मग सांगावं कुणी सांगावं? झोपली आई, झोपला बाप. शोकांतिका आहे. रस्त्यानं जर आम्ही चालत असलो, शहरी भागात गेलो, आज लाज वाटते लेकराकडे बघायला. एवढे छोटे छोटे कपडे घालून आमची लेकरू संस्कृती उघडी पाडायला लागली. त्या दिवशी घरी आली आपली दिदी, डोळ्याला पाणी आणलं. आई, तू तिला विचारलं जवळ घेऊन, काय झालं बेटा? तिनं सांगितलं, आई 3 महिने झाले मी रोज म्हणते पप्पाला सांग नवीन मोबाईल घेऊन द्यायचा, पप्पाला सांग नवीन मोबाईल घेऊन द्यायचा. माझ्या सगळ्या मैत्रिणीला मोबाईल आहे, पण माझा मोबाईल शिवाय अभ्यास होत नाही. हा, लेकराच्या डोळ्यात पाहिलं पाणी. आई, तू संध्याकाळी नवरा घरी आला, डोळ्यात पाणी आणलं. नवऱ्यानं विचारलं काय झालं? तू एकच सांगितलं, सगळ्या लेकरांना मोबाईल आहे दीदीच्या मैत्रिणीला. काही करा, आपल्या लेकराला उद्या मोबाईल घेऊन या. 18 विश्व दारिद्र्य त्या बापाचं, काय करणार तो? कामावर जावं, इकडं बघावं, तिकडं बघावं. आणि एके दिवशी दुपारी मित्राला भेटला आणि त्या मित्राला म्हणावं, काही करे बाबा, मला 20,000 रुपये पाहिजे. कशाला पाहिजे रे? काही नाही, मला अडचण होती, सांग ना कशाला पाहिजे? माझ्या दिदीचा ऑनलाईनचा अभ्यास चालू झालेला आहे, माझ्या दिदीला मोबाईल घ्यायचा, देतो का रे 20,000? त्यानं सांगितलं, बाबा तू तसा मी, आपण त्या मित्राकडे बघू, या मित्राकडे बघू. सगळे मित्र पालथे घातले, पण कुणाकडेच पैसे मिळाले नाही. डोळ्यातलं पाणी तुझ्या बापाच्या त्या जोडीदारानं बघितलं दीदी, आणि मग त्यानं म्हणावं, पैसे नाही, काळजी नको करू, पण एका ठिकाणी पैसे मिळतील. अरे खूप उपकार होतील तुझे, पण 15 रुपये टक्क्यानं पैसे मिळतील. बापानं म्हणू 15% नाही, 20 रुपये टक्क्यानं पैसे असले तरी चालेल. आणि त्या ठिकाणी तो मित्र बापाला घेऊन सावकाराच्या दुकानात गेला. 15 रुपये टक्क्यानं 20,000 रुपये बापानं व्याजानं काढले. पैसे घेतले, मोबाईलच्या दुकानात गेला, मोबाईल खरेदी केला. संध्याकाळ झाली, घरी आला ना, आई तो मोबाईल तुझ्या हातात दिला. संध्याकाळ झाली, मुलगी शाळेतून कॉलेजमधून घरी आली, लेकराला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं आणि 20,000चा मोबाईल तिच्या हातात दे. तू काय म्हटली आई? बेटा, हा घे मोबाईल. तुझा बाप राबला, पैसे नव्हते त्याच्याकडे, 20,000 रुपये त्यानं व्याजानं काढले, 10 रुपये 15 रुपये टक्क्यानं. पण बेटा, मोबाईल जपून वापर, पडू देऊ नको, फुटू देऊ नको. पण थांब बेटा, थांब, याला उघडू नको. लगबगीनं किचन मध्ये गेली, डाळीचा डबा उघडला, त्यातून 200 रुपये काढत लेकरीच्या हातावर दिली. त्या दीदीने विचारलं, कशाला गाई हे 200 रुपये? बेटा, पहिले मोबाईलच्या दुकानावर जा, त्याला समोर काच लाव भारी. का ग आई? समोरून मोबाईल पडला ना बेटा, काच फुटली तर चालेल, आपण काच बदलून टाकू, पण मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. मुलगी जायला लागली, परत लगबगीनं आतमध्ये गेली. थांब बेटा, पुन्हा गेली, पुन्हा डाळीचा डबा उघडला, पुन्हा 200 रुपये घेतले, पुन्हा लेकराच्या हातावर ठेवले. त्या दीदीने म्हणा, आई हे कशाला ग आता? बेटा, मोबाईलच्या दुकानात जा आणि त्याला मागून भारी बॅक पॅनल लाव. कशाला गाई? मोबाईल मागून पडला ना, तर मोबाईलला बॅक पॅनल फुटलं तर चालेल, पण मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. मोबाईल केवढ्याचा? 20,000 रुपयाचा. पण ती दिदी मोबाईलच्या दुकानापर्यंत जाऊस तर 40 वेळा सांगितलं, आई तू त्या लेकराला, बेटा आयुष्यभर राबला, तुझा बाप पैसे नव्हते, तुझ्या बापाकडे काबड कष्ट केलं बापानं, 20,000 रुपये व्याजानं काढले. बेटा, मोबाईलला जप, भारी काच लाव, भारी पॅनल लाव, 40 वेळा सांगितलं. पण तीच दिदी मोबाईल घेऊन जात असताना, ज्या वेळेस छोटे छोटे कपडे घालून, फाटलेले कपडे घालून मोबाईल दिदी दुकानावर निघाली, त्यावेळेस त्या लेकराला हात जोडून का नाही सांगितलं, बेटा तुझ्या बापानं, भगवंतानं, तुझ्या आईनं हे कोटी रुपयाचं शरीर तुला दिलं, तू असं उघडं नागडं घेऊन का निघाली बेटा?
का निघाली, हे का नाही सांगितलं आई, हे का नाही सांगितलं. आज बलात्कारासारखे प्रकार घडायला लागले, अन्य अत्याचारासारखे प्रकार घडायला लागले, लव जिहाद सारखे प्रकार घडायला लागले. 8वीची 10वीची 9वीची मुलगी पळून जायला लागली. कोण जबाबदार आहे याला? कुठंतरी आम्ही जबाबदार आहोत. हे फार मोठी शोकांतिका आहे. महाराज, काय दोष देऊन उपयोग आहे त्या लेकराला? तिची आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला. शोकांतिका वाटते महाराज. एक जण माझ्याकडे आला, मला म्हटलं महाराज आपला मुलगा खूप मूर्ख निघाला. मी म्हटलं काय झालं? म्हणे दारू प्यायला लागला. म्हटलं कधी कळालं? म्हणे परवा कळालं. कसं कळालं? काही नाही म्हणे, मी प्यायला चाललो होतो, तो पिऊन येत होता. लावा त्याला ओवी, येत वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवी. महाराज, शर्टाचं एक बटन चुकू द्या, खालचे बटन चुकणार आहे. शर्टाचं एक बटन बरोबर लावा, खालचे बटन आपोआप बरोबर येणार आहे, आपोआप बरोबर येणार आहे. कधीतरी लेकराला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. काय आहे ग्रंथ, काय आहे संत, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील, त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. हात जोडून नम्रतेची विनंती करतो माझ्या मायबापांनो, संपत्ती कमवण्याच्या फंद्यात पडूच नका. खरी संपत्ती आहे तुमची संतती. तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप तुमचं घर भरवेल, आपोआप तुमचं घर भरवेल.